नमस्कार, मी तुषार देशमुख. मित्रांनो, सेकंड फेजबाबत जो आपण लढा उभारला होता, त्या लढ्याच्या अनुषंगाने आज मी तुमच्यासमोर आलो आहे. तुमच्या सर्वांच्या अथक परिश्रमातून, अगदी रात्रंदिवस सर्वांनी घेतलेल्या मेहनतीतून, मग तो जिल्हानिहाय पाठपुरावा असेल, प्रत्येक आमदारापर्यंत मागील कालावधीत केलेली निवेदन मोहीम असेल, त्यानंतर उभारलेला पुणे आंदोलनाचा लढा असेल, व्यापक लढा, एकदम महाराष्ट्राला प्रेरणादायी देणारा आदर्श लढा उभारला. त्या लढ्याच्या नंतर पुन्हा आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी निवेदन मोहीम, त्यानंतर जिल्हा परिषदात प्रत्येक उत्स्फूर्तपणे लक्षणीय संख्येने सर्व अभियोग्यताधारकांनी केलेला पाठपुरावा असेल व कोर टीमने वेळोवेळी मुंबई, पुणे याबाबत अगदी महिला भगिनी, सर्व अभियोग्यताधारक बांधव यांनी जो लढा उभारला होता, त्या लढ्याला अगदी यशस्वीतेकडे आपली वाटचाल म्हणावी लागेल. कारण तो लढा आपण 50% जिंकलोय हे मला सांगताना खूप आनंद होतोय. कारण सेकंड फेज हे पूर्णतः विसरलो होतो, तो इतिहास जमा झाली होती. पण त्याला आपण कुठेतरी सर्वांच्या अथक परिश्रमातून, प्रामाणिक लढ्यातून, हे शब्द मुद्दामून जाणीवपूर्वक मी इथे उपस्थित करतोय. कारण कुठलाही लढा हा प्रामाणिकतेने लढल्यावर अशक्य ही गोष्ट शक्य होते. त्यामुळे सगळ्यांना वाटत होते सेकंड फेज संपली, शिक्षक भरतीचा पहिला अध्याय झाला आणि दुसरा अध्याय होणार नाही. तर त्यावर आपण सगळ्यांच्या पाठपुराव्यांती निष्पन्न करून दाखवले की जगात अशक्य काहीच नाही जर आपण प्रयत्न केले तर. त्यामुळे हा लढा आपण पूर्णतः जिंकलोय. परंतु यावर विस्तृतपणे आपण लाईव्ह येण्यासाठी थांबलोय. कारण अजून ऑथेंटिक माहिती देणे आपल्या सर्वांना, हे मला तरी व्यक्तिशः योग्य वाटते. कुणाच्याही भावनेशी खेळणं पटत नाही. त्यामुळे आपण यावर विस्तृत पुढील दिशा व पाठपुरावा, आंदोलनाची गरज आहे का, या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच टेलिग्राम मीटिंगचे आयोजन करून लाईव्ह चर्चासत्रही आयोजित करूयात व आपल्या सर्वांच्या चर्चा, क्रिया, प्रतिक्रिया, अभिप्राय हे आत्तापर्यंत महत्त्वपूर्ण राहिले, यापुढेही महत्त्वपूर्ण असतील. आत्तापर्यंत ज्या बांधवांनी या सेकंड फेजच्या लढ्यामध्ये साथ दिली, त्या सुरुवातीपासून शेवटच्या घटकापर्यंत त्या सर्वांचे आभार. यापुढे आपल्या अशीच एकजुटीने, ह्यापेक्षाही तीव्र पद्धतीने सहभागाची, साथीची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण सर्वजण या लढ्यामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हाल. आपल्याला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे यामध्ये सर्व कोर टीम्स, आंदोलक, विशेषतः सर्व आंदोलनस्थळी भेट दिलेले आमदार महोदय, सोबतच शिवसेना प्रवक्ते यांनीही मोलाची भूमिका बजावली. आपले अन्नत्याग आंदोलन, आपले सर्व पाठपुरावा मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा केली, शिक्षण मंत्री महोदयांसोबत चर्चा केली, सन्माननीय उपसचिव, सन्माननीय आयुक्त साहेब या सर्वांनी या लढ्यासाठी सहकार्य केले. यापुढेही प्रशासन, शासनाकडून सहकार्याची अपेक्षा. तर सोबतच आपण सर्वांनी मिळून एक अजूनही जिल्हावार पाठपुरावा करण्याची गरज आहे. सोबतच आंदोलनात्मक दृष्टीने आपण सर्वांनी सज्ज राहण्याची गरज आहे. कारण वेळ कमी आहे. 1 ऑक्टोबर म्हणजे पहिल्या आठवड्यात ऑक्टोबरच्या आचारसंहिता लागण्याची दाट चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वांनी गाफील न राहता, कारण आपण अजून ही शर्यत संपली नाही, कारण आपण अजून जिंकलो नाही. पूर्णतः हाती येईपर्यंत आपण कोणीही शांत बसणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ज्या दिवशी जाहिरात प्रकाशित होईल, ज्या दिवशी सेकंड फेजच्या निमित्ताने खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध होईल व रिक्त अपात्र गैरहजर 10% पदकपासह ही जाहिरात प्रकाशित होईल, त्याच दिवशी आपला लढा पूर्णत्वास जाईल. त्यामुळे आपण सर्वांनी याबाबत सज्ज राहून योग्य पद्धतीने अजूनही पाठपुरावा निरंतरपणे चालूच राहील. आपल्या सर्वांची साथ आत्तापर्यंत होती, यापुढेही असेल. अशीच राहू. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत